यावेळी युवा मार्गदर्शक प्राध्यापक पंजाब कथे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना करिअर विषयी मार्गदर्शन केले। पाहूयात। अतुल बेनके युवा मंचाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आपण भारताचे जे भविष्यातील नागरिक चांगले सुजाण नागरिक बनण्याकरिता हा जो तुम्ही कार्यक्रम राबवता हा खरोखर समाजामधून आणि सर्व घटकांमधून प्रशंसनीय आहे। 10वी पासूनच आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला काय करायचंय। आता ब्राईट करिअर साठी आपण काय केलं पाहिजे। मी काही एक दोन प्रश्न विचारतो तुम्हाला, काही एक जण कोणीतरी माईक घेऊन तिकडं तुम्ही याच्यामध्ये आहात ना। काही विद्यार्थ्यांनी मला असं सांगावं की तुम्ही आपलं करिअर कसं चूज करा। असे कुठले विद्यार्थी आहेत की त्यांनी आपलं करिअर चूज करण्या किंवा चूज केलंय काय? तुमचं करिअर कसं काय चूज करताय? मला MBBS साठी प्रयत्न करायचे आणि मी माझं करिअर कसं चूज केलं तर मला बायो ह्या विषयात खूप आवड आणि मॅथ ह्या विषयाशी माझं काही जमतच नाही, म्हणजे मला तो विषयच आवडत नाही। त्यामुळे सगळेच जण बोलतात की आपण जेव्हा बायो घेतो तेव्हा दुसरं कोणतं क्षेत्र तर मेडिकल असतं ते, मग नीटचं एग्जाम वगैरे देऊन मेडिकलमध्ये करिअर करता येतं। गुड, वेरी गुड। वैसे तो BHMS के लिए सोची हूँ, मतलब करने का, BHMS करने का होम्योपैथिक, क्योंकि मतलब साइंस मतलब फेवरेट सब्जेक्ट है और उसमें साइकोलॉजी भी फेवरेट सब्जेक्ट है, इसलिए ज़्यादातर BHMS का सोचूं। गुड, वेरी गुड। मला MPSC UPSC मध्ये करिअर करायचं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या पुढे। हां, मला सोशल सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, जिओग्राफी हिस्ट्री यामध्ये। अच्छा, म्हणजे तुला अधिकारी व्हायचं आहे? हो। मला MPSC मध्ये करिअर करायचं आहे। मी सध्या BCAच्या लास्ट इयरला आहे, तर MPSC मध्ये तेवढंच इम्पॉर्टंट म्हणजे आहे, मुलींसाठी पण जागा आहे म्हणून तिकडे करिअर करण्याची इच्छा आहे। गुड, व्हेरी गुड। म्हणजे नाही, म्हणजे तुला असं का वाटतंय किंवा तू म्हणजे करिअर चांगलं आहे त्याच्यामध्ये, छान चांगला पगार मोठा मिळतोय म्हणून वाटतंय? नाही सर, पगारासाठी नाही, पण आपण जे होतो आणि मुलींना जे मिळणार आहे संरक्षण वगैरे त्या टाईपमध्ये करायचं आहे। म्हणजे तुला मुलींचं संरक्षण करायचंय? हो। मुली पण काही कमी नाही आहेत असं सांगून द्यायचं। हे जे विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यांचं त्यांच्या जागी योग्य आहे, पण करिअर निवडायची ही पद्धत नाहीये। करिअर कसं निवडलं पाहिजे, हाऊ टू चूज राईट करिअर। जर तुम्ही परफेक्ट करिअर जर चूज केलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही, आणि ते निवडायसाठी हाय कॉन्सन्ट्रेशन आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि ऑर्डिनरी मधला फरक सांगा। एक ऑर्डिनरी 90% आहे, 90% लोक ऑर्डिनरी कॉन्सन्ट्रेशन आहे। तुम्ही म्हणाल सर कसे? बघा, सिनेमा बघायला कॉन्सन्ट्रेशन लागते का? व्हिडिओ गेम खेळायला कॉन्सन्ट्रेशन लागते काय? खेळायला कॉन्सन्ट्रेशन लागते काय? गप्पा मारायला कॉन्सन्ट्रेशन लागते का? एन्जॉय करायला कॉन्सन्ट्रेशन लागते काय? माणसाला कॉन्सन्ट्रेशन कुठे लागते सांगू का? अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेशन। 10वीच्या मुलांसाठी सांगतो, 10वीची मुलं खूप कन्फ्यूज आहेत। कॉमर्स घेऊ, आर्ट घेऊ, सायन्स घेऊ की डिप्लोमा घेऊ, काय करायचं आहे नेमकं? तर याबद्दल आपण सांगूया। सायन्सच्या काही मुलांना मी काय होतं, लोकांकडूनच प्रश्न घेतले पाहिजे आणि त्याच्यावरच बोललं पाहिजे। काहीतरी मला खूप सांगायचं म्हणून बडबड करायचं ते अपिलिंग होत नाही। आता एक मुलगी बोलली की सर माझं बायोलॉजी आवडते म्हणून मला सायन्स घ्यावं वाटतं। चांगली गोष्ट आहे, ती तिच्या जागी बरोबर असेल, पण माझ्या मते तसं नाहीये। बायोलॉजी मध्ये चांगले मार्क मिळाले म्हणजे सायन्स मध्ये खूप साऱ्या स्ट्रीम्स आहेत वेगळ्या वेगळ्या। बायोलॉजी नंतर तुम्हाला फक्त डॉक्टर्स प्रोफेशन नाही आहेत, 1000 प्रोफेशन आहेत की डॉक्टर पेक्षाही चांगले तुम्ही मोठ्या लेवलला जाऊ शकता। बायोटेक्नॉलॉजी आणि ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही जाऊ शकता। MSc इन बायोफिजिक्स मध्ये तुम्ही जाऊ शकता। MSc इन बायोफिजिक्स मीन्स व्हॉट? इंटरडिसिप्लिन ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी अँड engineering, and this is the combination of biophysics, and you will get a lot of opportunities. इथं खूप आपण लॅक करतो रे। डॉक्टरला MBBS ला ऍडमिशन मिळवायला थोडंसं कठीण जातं मुलांना, पण तुम्ही डिस्करेज होऊ नका, खूप साऱ्या फील्ड आहेत। त्यामुळे तुम्ही निर्णय घेतलेला योग्य आहे, तुम्ही जा समोर। सायन्स मध्ये जाणारी मुलं, सायन्स मध्ये जाणाऱ्या मुलांनी अजिबात 50% 60% मार्क जरी भेटले, तुमच्या मनात जर सायन्सच घ्यायचं आहे, नक्की तुम्ही सायन्सला जा। तुम्ही 3 गोष्टीला घाबरता, मेडिकलला ऍडमिशन मिळेल का, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मला नाही मिळणार, मला फार्मसीला नाही मिळणार म्हणून मला सायन्स घ्यायचं नाही। पण पॅरामेडिकल कोर्सेस खूप आहेत ना, भरपूर आहेत, ते सांगणार मी तुम्हाला। त्यानंतर कॉमर्स आहे। कॉमर्स कुठल्या मुलांनी घ्यायचं? कॉमर्स मध्ये तुमचं मॅथमॅटिक्स चांगलं असेल,
अनालिटिकल पॉवर चांगलं असेल, रॅशनल थिंकिंग असेल, लॉजिकल पॉवर तुमचं जर जबरदस्त असेल की तुम्ही वेळ बघून, तुम्हाला सिच्युएशन बघून फटाफट निर्णय घेता आले पाहिजे, तशी लोक कॉमर्समध्ये म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्याला आपण CFA सुद्धा म्हणतो. CFA ची जी परीक्षा असते तर ते CFA ची परीक्षा आहे, ICWIA ची परीक्षा आहे, CS च्या परीक्षा आहेत. कॉमर्समध्ये सुद्धा भरपूर प्रचंड स्कोप तुमच्या जीवनामध्ये आहे, ते तुम्ही कधी बघत नाही. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स आहेत. भरपूर नोकऱ्या आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर आर्ट आहे. आर्टसाठी आपल्याला काय करायचं? 11वी आर्ट कोण्या मुलांनी घ्यायचं माहिती आहे काय? ज्यांना खूप असे स्पोर्टी मुलं आहेत, आवड आहे, म्युझिक आहे, डान्सिंग आहे, क्राफ्ट आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला भारताचे फार मोठे नेते तुम्हाला व्हायचं आहे, समाजसेवा तुम्हाला MSW करायचं असेल, म्हणजे आर्ट हा खूप चांगला विषय. त्याला बऱ्याच लोकांनी समाजामध्ये आर्ट म्हणजे आर्ट घेणाऱ्यांना काही येत नाही असं काही नाहीये. BA इन फाईन आर्ट जे कॉलेजला तुम्ही पहा मुंबईला, तिथं करा. त्यानंतर तुम्ही BA इन साऊंड करा, BA इन तुम्ही मॉडेलिंग करा. मॉडेलिंग मध्ये सुद्धा तुम्ही जर काही मुली असतील, सुंदर मुली असतील, त्यांना मॉडेलिंगचा, एखाद्याला वाटतं मला मॉडेलिंग करायचं, नक्की तुम्ही मॉडेलिंगला जा. काही मुलांना असं वाटते की मी एडिटिंग करावं, त्यांनी तिकडे जावं. अशा बऱ्याच फील्ड आहेत. तुम्ही 11वी आर्ट घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या. घेताना मी काही गोष्टी सांगितल्या त्या लक्षात घ्या. वाय टू प्लॅन युअर करिअर, तर टू अंडरस्टँड ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी. आता हे सर्व वाचून तर काही मी कधी काही सांगत नाही, पण तुम्ही ते बघा की त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी, तुमचा टाइम, पैसे वाचतील. आणि जर आपण प्लॅन केलं तर ह्या सर्व गोष्टीपासून आपण वाचू शकतो. आपल्याला आयुष्यात आपला फायदा होतो. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. सेल्फ असेसमेंट मी तुम्हाला सांगितलंय. अकॅडमिक रेकॉर्ड टिल नाऊ, आपला अभ्यास लहानपणापासून कसा आहे, फक्त 10वीला खूप चांगले मार्क भेटले, 9वी पर्यंत आपल्याला मार्कच नव्हते. आणि 10वीत का भेटले तर फिजिक्स पूर्ण पाठ केलं, केमिस्ट्री पाठ केलं, बायोलॉजी पाठ केलं आणि ते पेपर सोडून घेतले 10 वर्षाचे. तेच ते प्रश्न असतात 10वीत आणि त्याच्यामुळे मला 95% भेटले. आणि 11वी सायन्सला गेले किंवा कॉमर्सला त्यात 50% येतात. व्हॉट इज द रिझन? तुम्ही बॅक रेकॉर्ड बघितला नाही. बॅक रेकॉर्ड पहिलं तुमचं अकॅडमिक बघा, देन यू डिसाइड व्हॉट एव्हर यू वॉन्ट. त्यानंतर एज्युकेशन ऑप्शन गोईंग फॉरवर्ड. आता आपल्या भारतामध्ये, आपल्या जगामध्ये कशाची गरज आहे त्या हिशोबाने आपण वाटचाल केली पाहिजे. करिअर ऑप्शन अँड ट्रेंड्स, इव्हॅल्युएशन ऑफ ऑक्युपेशनल चॉईसेस, असेसिंग द वर्किंग कंडिशन, चुजिंग अँड मॅनेजिंग युअर करिअर. म्हणजे हे मी माझ्या बोलण्यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर केलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी जर पाळल्या तर आपल्याला फार सोपं होते. आणि करिअर जर 10वी आणि 12वी नंतरच निवडलं तर मी तुम्हाला सांगतो, अर्ली स्टार्ट इज हाफ फिनिश. कारण आपलं सिलेक्शनच प्रॉपर असेल ना, समजून जायचं आपण अर्ध युद्ध जिंकलेलो.